बुलेटिनच्या सुरुवातीला थेट जाऊया दिल्लीत. काय दिल्लीत नेमकं घडामोडी घडल्या आहेत हे जाणून घेऊया. तर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे. तर उपमुख्यमंत्री किती असणार हेही इथे चर्चेला गेल्याचं समजतंय. मंत्रिमंडळ कसं असेल, शपथविधी कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत. कारण महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या सर्वांना उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे. शहांसोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर महायुतीची शहांसोबत झालेली बैठक सकारात्मक झाल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः सांगितलंय. तसंच मी काळजीवाहू मुख्यमंत्री, सगळ्यांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर नेमकं दिल्लीच्या बैठकीचा अजेंडा काय होता? सीएम पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं. उपमुख्यमंत्री कोण असणार हेही ठरलंय. खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची ही शक्यता वर्तवली जाते. शिवाय मंत्रिमंडळातल्या संभाव्य नावांवरतीही चर्चा झाल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळ्यात कोण कोण नेमकं शपथ घेणार यावरतीही चर्चा झाली आहे. शपथविधीची तारीख आणि ठिकाण यावर सुद्धा चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते. आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल.